नमस्कार मित्र हो, मी श्रीराम परब आपल्या आजच्या सोशल इन्स्पिरेटर्सच्या ह्या भागामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्र हो, आज 27 फेब्रुवारी म्हणजे जागतिक मराठी भाषा दिन, मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी राज्य भाषा दिन या नावाने देखील आजचा दिवस ओळखला जातो। ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध कवी विष्णू मामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस। चला तर मग जाणून घेऊया मराठी भाषिक लोकांना काय वाटतं आजच्या या विशेष दिवसाबद्दल। तुम्हाला माहिती आहे का मराठी भाषा दिन केव्हा साजरी केली जाते? आपले 27 फेब्रुवारी। का केली जाते? तेव्हा बलिदान झालेलं। सॉरी, असंच काहीतरी। तुम्हाला माहिती आहे का मराठी भाषा दिन केव्हा साजरी केली जाते? तुम्हाला माहिती आहे का मराठी भाषा दिन केव्हा साजरी केली जाते? 28 काही आयडिया आहे काय? पु ल देशपांडेंच्या वाढदिवसाच्या दिवशी। तारीख माहिती आहे तुम्हाला? तुम्हाला माहिती आहे का मराठी भाषा दिन केव्हा साजरी केली जाते? 27 फेब्रुवारी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस म्हणून मराठी भाषा दिन साजरा केला जातो। मराठी भाषा 27 फेब्रुवारीला साजरी केली जाते। हो, 27 फेब्रुवारी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस तो आहे। 27 फेब्रुवारी म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर, विवा शिरवाडकर, कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी आपण मराठी भाषा दिन साजरा करतो। तुम्हाला मराठी भाषेविषयी काय वाटतं? मराठी भाषा ही प्रत्येक मराठी माणसाची आपली भाषा आहे, ती मायबोली आहे, त्यांनी प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे। परंतु आजकाल काय होतंय की मराठी म्हटलं की असं डाऊन वाटतं का, मला तेच कळत नाही का आपली भाषा गर्वाने बोललं पाहिजे। आता तो बाहेरचा भैया माणूस येऊन बोलतो आपल्याशी हिंदी, तर आपण लगेच त्याच्याशी हिंदीमध्ये बोलतो का, आपल्याला येत नाही मराठी। आपण जर त्याच्याशी मराठीतच बोललो तर तो सुद्धा आपल्याशी मराठीत बोलले, पण तसं नसतं। समोरचा आपण विचार पण नाही करत हा मराठी आहे की हिंदी, दिसला की आपण दुकानदाराकडे जरी गेलो तरी अरे भैया ये दे ना, अरे भैया वो दे ना, अरे तो मराठी आहे, तुम्ही मराठीत तर बोलून बघा। जर नाही बोलला तर शिकेल तो, आणि आपण त्याला कळतं ना मराठी। तो जर महाराष्ट्रात आहे म्हणजे त्याला मराठी कळलंच पाहिजे। असं नाही आहे की जर समोरचा ज्या भाषेत बोलेल त्याच भाषेत आपण बोललं पाहिजे। आपण आपल्या भाषेचा दर्जा वाढवायचा। जोपर्यंत आपल्याला आपल्या भाषेचा गर्व होत नाही तोपर्यंत ती भाषा मोठी होत नाही असं मला वाटतं। मराठी आपली भाषा आहे तर ती जपली पाहिजे, कारण ती आता सध्या नामशेष होत चालले। म्हणजे मराठी भाषेचे म्हणजे माझी शाळा पण जवळपास आता बंद पडण्याचे देतात आणि आम्हाला शिक्षक आम्हाला सांगतात की तुम्ही विद्यार्थी आणा, तर तसं नाही झालं पाहिजे। मराठी भाषेची जी नाळ आहे ती पूर्णतः तुटत चाललेली आहे। आपली जी संस्कृतीची जी नाळ असते ती संपूर्णतः मराठी भाषेवरच निर्भर असते, आपली जी मातृभाषा आहे त्यावरच निर्भर असते। मराठी भाषेबद्दल म्हणजे ज्या प्रदेशामध्ये, ज्या महाराष्ट्रामध्ये माझा जन्म झाला, तिकडची संस्कृती असेल, तिकडचा इतिहास असेल, तिकडची भाषा असेल, याच्याबद्दल अभिमान मला मनात असणं ही तर साहजिकच गोष्ट आहे। परंतु स्वाभिमानाबरोबर ती भाषा कुठेतरी लुप्त होत चालली आहे, याचं खूप जास्त दुःख आहे माझ्या मनामध्ये। त्याच्यासाठी प्रयत्न प्रत्येकाने केलं पाहिजे असं मला खूप मनापासून वाटतं। मला असं वाटतं की आपल्या लोकांना, स्पेशली आपल्या मराठी माणसांना मराठी भाषा दिन केव्हा साजरी केली जाते किंवा असे जे तिच्या रिलेटेड मराठी भाषे रिलेटेड जे काही सोहळे आहेत ते आपण विसर पडत चाललाय। हो, ते तर विसर पडतच चालले। मेन म्हणजे लोकांनी, आपल्या मराठी माणसांनी रोज असं ठरवून चाललं की आजच आपलं मराठी भाषेचं हे रोज केलं पाहिजे आणि रोज मराठीतच बोललं पाहिजे। आणि आजकाल काय होतंय की इंग्लिश मिडियमचं फॅड आलंय नवीन, तर काय तर मुलं मोठी होण्यासाठी इंग्लिश मीडियममध्ये टाकायची का, जी आजकाल आपले लेखक वगैरे बघा ना तुम्ही, मागची लोक बघा सगळी मराठी मीडियममध्येच शिकलेत। असं नाही की ग्रॅज्युएशन हां तुम्ही करा 10वी पर्यंत मराठी मीडियममध्ये टाका आणि मग नंतर ग्रॅज्युएशन करायचं तर तुम्ही इंग्लिश मीडियममधून करा का, तर आपले जे विचार असतात ते प्रथमतः आपल्या मराठी मायबोलीतूनच सुरू होतात आणि मग तुम्हाला ते रूपांतर कुठल्याही लँग्वेजमध्ये करायचे तुम्हाला शिकता येते। त्यामुळे आधी आपली स्वतःची भाषा नीट प्रिपेअर करायला शिका, नीट तुम्ही शिकून घ्या स्वच्छ। आपल्याला आपली मायबोली जमत असेल तर आपण पुढे काहीतरी विचार मांडू शकतो। खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आपली भाषा थोडी बदलत चालली। मराठी भाषा पूर्ण मराठी नाही राहिली, त्याच्यामध्ये इंग्लिश मिसळली, हिंदी मिक्स झाली, त्यामध्ये फारसी, उर्दू, खूप सारे शब्द मिक्स झालेले आहेत, मिक्स शब्द। जर आपल्या प्रेक्षकांना काही संदेश द्यायचा असेल तर तो काय असेल? तर प्रेक्षकांमध्ये म्हणजे मला एक जे आत्ता जे नवीन पालक येणार आहेत, जे आपल्या मुलांना मराठी शाळेत इंग्रजी शाळेचं जे अवाढव्य जो स्तोम माजवला गेलेला आहे इंग्रजी भाषेचा, तो कुठेतरी कमी करावा। कारण तुम्हाला मी खरं सांगतो की आज तुम्ही जर जर्मनी, जपान आणि चायना किंवा चीन आपण या देशांमध्ये पाहायला गेलो ना, तर तिथे इंग्रजीला एवढं म्हणजे किंमत दिली जात नाही जितकी आज आपण
त्याचं स्तोम माजवलेलं आहे. कारण बघायला गेलं ना तर एक युनेस्कोचा एक रिपोर्ट आला होता, एक अहवाल आला होता, त्यामध्ये असं दिलं होतं की जेवढं आपण आपल्या मातृभाषेतून आपण जे ज्ञान मिळवू ते अधिक असतं. मराठी भाषा ही आपली मातृभाषा ही खूप बोलतात ना जुनी आणि जुन्या लोकांची म्हणजे आपले जे आजी आजोबा आहेत त्यांच्याकडून शिकण्यासारखी ही मराठी भाषा आहे. कारण आत्ताच्या सोशल मीडियाच्या काळात म्हणजे बोलतात ना एक नेटवर्किंग युग आलं आहे, त्यामध्ये आपली मराठी भाषा कुठेतरी कमी पडते आणि यंग जनरेशन आहे ती कुठेतरी मराठी भाषेचा वापर कमी करते असं मला वाटतं. तर मी लोकांना हेच सांगेल की तुम्ही मराठी भाषेचा अभिमान बाळगा. म्हणजे आपली जशी आई आहे तशी आपली मराठी भाषा आहे हे तुम्ही समजा. तर मित्र हो, अशा प्रकारे आपण मराठी भाषा व मराठी भाषा दिन सारखे विशेष दिवस विसरत चाललेलो आहोत. आपल्याला कामाच्या ठिकाणी इंग्रजीत बोलावे लागते व ते बोललेही पाहिजे, पण इतर ठिकाणी जसे की घरी मित्रांसोबत आपण मराठीत बोलू शकतो. आपण मराठीत बोलतो पण त्यामध्ये हिंदी व इंग्रजी शब्दांचा वापर जास्त करतो. अशाने मराठी शब्द संपत चाललेले आहेत. जिथे जिथे मराठी शब्दांचा वापर करणे शक्य आहे तिथे आपण मराठी शब्दांचा वापर केला पाहिजे. अशाने जर समोरच्याला माहिती नसेल ते मराठी शब्द त्याला कळतील. मराठी शाळांचं पुढे काय होईल की मराठी हा एक पर्यायी विषय म्हणून येणाऱ्या पिढीला शिकवला जाईल हे मला सांगता येणार नाही, पण मराठी भाषा जोपासणे हे आपल्या हातात आहे, ते देखील जर आपल्याला माहिती असेल तरच. हे सांगून मी आपल्या सर्वांचा निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लाभले आम्हास भाग्य बोलतो